खड्याच्या गौरी ज्या असतात आपल्या, तर ह्या म्हणजे देशस्थ किंवा ज्यांच्याकडे मोठ्या गौरी असतात तर त्यांना ते असं खूप छान सजवता येतं, सगळं मांडता येतं, लाईट्स बीट लावता येतात. पण हे जे छोट्या खड्याच्या गौरी असतात ते एवढ्याशा आपल्या वाटीत असतात, त्यांना बिचाऱ्यांना काहीच सजावट करता येत नाही. तर त्याच्यासाठी म्हणून ही अशी छोटी गौर बनवली आहे की ज्याच्यावर हे खड्यावर तुम्ही ती मुखवटा म्हणून ठेवू शकता. तर ह्याचं पण स्केच काढणं, मग ते कसा साईज असेल किंवा काय असेल, की काही रेफरन्स इमेजेस. 10 वर्षाचा बर्थडे होता, 20-25 मुलं होती. अरे वा. आणि मला त्यांनी असं चॅलेंज दिलं होतं की 15 मिनिटापेक्षा कोणी जास्त बसणार नाही, मुलं आहेत वगैरे वगैरे. चॅलेंज ऍक्सेप्टेड. 1.5 तास एकही मूल जागेवर हल्लं पण नव्हतं. बेसिकली त्यांचं क्रिएटिव्ह माइंड जेव्हा तुम्ही ऍक्टिव्ह होता ना तेव्हा, आणि लेट देम डू व्हॉट एव्हर दे वॉन्ट असं काही. हॅलो, आपण आज आलोय एका इंटरेस्टिंग ठिकाणी आणि मी तुम्हाला घेऊन जाते आता. पण बघूया कुठे आलेलो आहोत. अँड दिस इज गोइंग टू बी अ ब्युटिफुल पॉडकास्ट टुडे. नुसतीच क्रिएटिव्हिटी आणि हे न सांगता आम्ही एंटरप्रेन्योरशिप, थोडंसं पेरेंटिंग, अशा सगळ्या गोष्टींवर आज आम्ही बोलणार आहोत. आणि मीट द ब्युटिफुल गेस्ट, आर्टिस्ट. आधी तिच्या कंपनीचं आपण नाव बघूया. इकोमेट इकॉलॉजिकल सर्व्हिसेस. अँड हिअर इज अवर ब्युटिफुल स्टुडिओ. आणि ह्या सगळ्या छोट्या छोट्या ज्या गोष्टी दिसत आहेत त्या सगळ्यांबद्दल आपण आज बोलणार आहोत. आणि या सगळ्या मागची जी क्रिएटर आहे, जी आर्टिस्ट आहे. हाय नेहा. चला आपण तिच्याशी बोलूया. नमस्कार. व्हायब्रंट माइंड पॉडच्या आर्टिस्टिक एपिसोडमध्ये तुमचं स्वागत. आणि आज तुम्ही बॅकग्राऊंड आणि गेस्ट दोघी बघत आहात. सुंदर बॅकग्राऊंड. आपण आलेलो आहोत आज इकोमेट इकॉलॉजिकल सर्व्हिसेसच्या वर्कशॉप किंवा तिच्या स्टुडिओमध्ये. आणि त्याची ओनर आहे नेहा जोशी नातू. येस, वेलकम नेहा. थँक्यू. हाय. नेहाची थोडक्यात ओळख देते माझ्याच कॉलेजची, माझी कॉलेजमेट म्हणूया. तिने एन्व्हायरमेंटल सायन्समध्ये MSc केलेलं आहे. आणि अजून एक तिचं हायलाईट, नुकतंच तिने IIMमधनं एक सर्टिफिकेशन पण केलेलं आहे. म्हणजे मला नेहमी ॲज अ आर्टिस्ट असं वाटतं की आपल्या पॅशनला प्रॉफिटपर्यंत नेण्यासाठी थोडा वेगळा मार्ग किंवा थोडा वेगळा पर्स्पेक्टिव्ह आपल्याला मिळणं गरजेचं आहे. जे तिने पॅशन टर्न टू प्रोफेशन, हा जो काही एक माइंडसेट शिफ्ट असतो, पर्स्पेक्टिव्ह लागतो, प्रत्येक आर्टिस्टकडे असणं गरजेचं आहे. खूप डिफिकल्ट आहे आणि ते नेहाने बरोबर साधलेलं आहे. किंवा तो एक समतोल म्हणा किंवा ती एक परीक्षा असते आर्टिस्टची की आपलं आर्टला प्रोफेशनमध्ये टर्न करताना चॅलेंजेस येतात. आणि स्टील बीइंग अ मदर ऑल्सो तिची क्रिएटिव्हिटी हे सूचक हास्य आहे. आम्ही पेरेंटिंगवर आज बोलणार नाही आहोत फारसं, पण नाही, मला त्याच्यावर मुलीची आई आहे म्हणल्यावर मला डायरेक्ट जन्मापासून आत्तापर्यंतचा प्रवास डोळ्यासमोर आला. आय कॅन टोटली रेझोनेट. आणि आपल्यासाठी आपली मुलं खूप मोठी एक आपल्याला एनर्जी सोर्स असतात असं मला नेहमी वाटतं. हे थोडं पुस्तकी वाटू शकतं, पण दिस इज द फॅक्ट की त्यांच्याकडनं आम्हाला एक वेगळ्या प्रकारची एनर्जी मिळत असते. आत्ताच मी म्हटलं एन्व्हायरमेंटल स्टडीज आणि ह्याच्याबद्दल, तर तुझी थोडीशी आम्हाला एवढं छान वर्कशॉपपर्यंतची, म्हणजे कॉलेज पास आउट टू हे वर्कशॉप, ही एक जर्नी सांगशील? नक्की. सो बेसिकली 2000 जेव्हा 13मध्ये मी पासआउट झाले, MSc एन्व्हायरमेंट झालं, BSc पण आणि MSc पण एन्व्हायरमेंट सायन्स फ्रॉम फर्ग्युसन कॉलेज. तर ते करत असतानाच मला एक ऑपॉर्च्युनिटी आली होती की एक लेक्चर द्यायचं होतं माझ्याच वयाच्या मुलांसाठी, म्हणजे छोट्या मुलांसाठी, की कॉलेजमध्ये होतं एन्व्हायरमेंटल अवेअरनेसचं लेक्चर. बरं. सो दॅट वॉज द ब्रेक थ्रू असं मी म्हणेन. कारण जे लेक्चर मी पहिल्यांदा आयुष्यात दिलं दॅट वॉज इन फ्रंट ऑफ 500 लोक डायरेक्ट. सो तिथेच माझी भीती मरून गेली होती किंवा जे काही स्टेज फिअर वगैरे आपण म्हणतो ते सगळं तिथेच माझं गळून पडलं होतं. आणि मग त्याच्यानंतर जे सुरू झालं ते आत्तापर्यंत. येस.
हा जो स्टुडिओ छान दिसतोय त्याच्याच बरोबर ती कॉर्पोरेट ट्रेनिंग्स पण करते. मला वाटतं तिथूनच तुझी एक ट्रेनिंग झालं आणि सुरुवात झाली असं आपण म्हणूया. म्हणजे तो जो एक्सपिरियन्स होता, जेव्हा मी शिकत असताना सुद्धा मी थोडंसं जे काही इनफॉर्मल वेनी डिलिव्हरी केलं, तर दॅट वॉज द ट्रिगर पॉइंट की येस, आपण म्हणतो ना की मला काय हवंय ह्याचा एक थोडासा आपल्याला हे होतं की येस, दिस इज व्हॉट आय एन्जॉय अँड दिस इज व्हॉट आय लव्ह टू डू इट. आणि लॉंग टर्म मध्ये मी हे करू शकते. कारण आरंभशूर खूप जण असतात की नाही, आणि ते एक असं असतं ना की ते जे फिलिंग असतं ना किंवा ते जे काय हॉर्मोन सिक्रेट होतात त्या मोमेंटला, फक्त ते तुम्हाला थोडे वाचता आले पाहिजेत की हे ओके, दिस इज व्हॉट आय वॉन्ट टू डू और दिस इज व्हॉट आय विल लव्ह टू डू और आय वुड लव्ह टू डू थिंग्स. असं बोलता बोलताना खूप महत्त्वाचा पॉइंट सांगितलास तू नेहा. खरंच ॲप्रिशिएटेड. आणि तिच्या आत्ता गिफ्टिंग आयटम्स तिच्याकडे तिने खूप सुंदर डेव्हलप केलेले आहेत. इको फ्रेंडली प्रोडक्ट्स आहेत गिफ्टिंगसाठी, आणि हायलाईट ऑफ इट इज अफोर्डेबल. देणं घेणं असेल, स्पेशलाइज्ड गिफ्ट असेल, म्हणजे तुम्ही आता इथे सुद्धा खूप तिने काही काही ठेवलेलं आहे. आम्ही वन बाय वन तुम्हाला दाखवतो. इवन आय एम ऑल्सो इगर टू नो की नेहाकडे काय काय छान छान व्हरायटी आहे. गो ग्रीन बद्दल आपण थोडं सस्टेनेबल प्रोडक्ट्स बद्दल बोलूया. हे सगळं तुम्हाला ऐकायला मिळणार आहे पॉडकास्टमध्ये. पुढपर्यंत ऐकत राहा, शेवटपर्यंत ऐका. नंतर आपल्याला काही टिप्स एंटरप्रिनरशिपच्या असतील किंवा गो ग्रीन किंवा सस्टेनेबिलिटीच्या काही टिप्स पण नेहा देणार आहे. सो लेट्स एन्जॉय विथ हर. सो नेहा, मला तुझे प्रोडक्ट्स आणि थोडीशी प्राइस रेंज सांगू शकशील? येस, नक्की. सो माझ्या प्रोडक्टची काय म्हणूया USP किंवा आपण जे युनिकनेस म्हणतो ते म्हणजे बजेट फ्रेंडली. सो ऑलमोस्ट इथली सगळी प्रोडक्ट्स जी दिसत आहेत ती अंडर 500 आहेत. क्या बात. कधी पण आपण जरी कस्टमर म्हणून कुठे गेलो तर आपण एक डोक्यात बजेट ठेवून जातो की ओके, मला यापर्यंत साडी हवी आहे किंवा मला यापर्यंत ड्रेस हवा आहे. सो प्रत्येक गोष्टीत काही ना काहीतरी आपण ठरवलेलं असतं की आपल्याला हे हवं आहे किंवा. तर 500 इज व्हॉट युज्युअल काय म्हणूया तिकीट साईजेस. तर तो मी मेंटेन करायचा प्रयत्न केला आहे. तर छोटी गिफ्ट्स किंवा गिफ्ट्स फॉर एव्हरी ऑकेजन हा एक फंडा माझ्या ह्याच्यातला आहे की गिफ्ट्स फॉर एव्हरी ऑकेजन तुम्हाला मिळतील. म्हणजे डोहा जेवण, बारसं, काही काही लोक एंगेजमेंटला रिटर्न गिफ्ट म्हणून घेऊन जातात. आता मंगळागौरी येत आहेत, तर मंगळागौरीसाठी एक 100-150 रुपयापर्यंतच्या वस्तू आहेत की जे द्यायला लागतात आपल्याला. संक्रांत आहे. सो अशा वेगवेगळ्या वस्तू आहेत. आता थोडा अवेअरनेस पण आहे की प्लास्टिक नको म्हणतात किंवा हँडमेडला पसंती जास्त आहे, बायकांची प्राधान्य देतात. दोन्ही गोष्टी तुझ्या इथे आहे की हँडमेड पण आहे आणि इको फ्रेंडली प्रोडक्ट्स पण आहेत. दॅट्स अमेझिंग. ग्रीनस्केपिंग बद्दल किंवा तुझ्या कॉर्पोरेट ट्रेनिंग बद्दल सांगशील? हो, नक्की. तर कॉर्पोरेट ट्रेनिंग्समधला एक फायदा किंवा मी म्हणेन तुम्हाला पण तिथे जाऊन रोज काहीतरी नवीन शिकायला मिळतं. द वे यू प्रेझेंट किंवा तुम्ही तिथे जाऊन लोकांसमोर बोलणं, त्यांना समजावणं, तेही आपल्यासारखेच लोक असतात, असं काही फार वेगळे नसतात. तर बऱ्याचदा असं होतं की एक कंपनी आहे, त्यांच्या एम्प्लॉईज म्हणजे जे टॉप मॅनेजमेंट होती त्यांच्यासाठी मी एक वर्कशॉप घेतलं होतं. तर ते खूप एन्जॉय करत होते. म्हणजे अतिशय एन्जॉय करत होते. त्यांना काहीच भान नव्हतं त्यांचे कॉल्स आहेत काय, काही नाही. आणि ते म्हणले मला आठवतच नाहीये लास्ट टाइम मी लॅपटॉपच्या म्हणजे कीबोर्डवरनं हात मातीत कधी घातले होते शेवटचे. की म्हणजे दॅट वॉज द बिगेस्ट अचीवमेंट. किंवा म्हणजे माझ्यासाठी एक ते छान सर्टिफिकेट होतं की ओके, मी काहीतरी छान देतीये त्यांना किंवा काहीतरी छान एक एक्सपिरियन्स करायचा प्रयत्न. दॅट्स द परफेक्ट स्ट्रेस बस्टर ऍक्च्युली. आणि अशा कॉमेंट्स आपल्याला पुढचे कामं करायला इतकी मोठी एनर्जी किंवा इतके मोठे ते आपले ऍसेट्स असतात ना. नक्कीच. पण तू टेरारियम शिकवतेस आणि काय काय म्हणजे CSR किंवा कॉर्पोरेट मधनं तू सोशल कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटीज किंवा एम्प्लॉई एंगेजमेंट प्रोग्राम्स असतात किंवा टीम बिल्डिंग ऍक्टिव्हिटीज असतात. परफेक्ट. तर ह्या तिन्हीच्या अंडर गार्डनिंगच्या हा जो मेन ब्रॉड सब्जेक्ट आहे त्याच्या अंडर टेरारियम्स हे इथे बघतोय आपण, तसे कोकेडेमा. सो हे असं अपसाईड डाऊन तुम्ही कसंही हँग करू शकता. त्याच्यानंतर इको प्रिंटिंगचे वर्कशॉप्स असतात.
म्हणजे आपण पेंटिंग किंवा फ्लॉवर प्रेस त्यांचे पिगमेंट्स बाहेर येऊन त्याचं प्रिंटिंग घेतो आपण. सो नॅचरल डाईज, नॅचरल प्रिंटिंग असं वेगळं. आणि हे साधारण 1 ते 1.5 तासाच्या टाइम फ्रेम मध्ये आपण ह्या करतो ऍक्टिव्हिटीज. आणि इन्क्लुडिंग मटेरियल असतात. सो त्यांना फक्त तिथे यायचंय, करायचंय आणि जे काही ते क्रिएटिव्ह बनवतील ते घेऊन जायचंय. ओ टेक अवे असं म्हणजे किती छान ना त्यांना. टेक अवे युअर क्रिएशन्स असं. कॉर्पोरेट वर्कशॉप्स तर झालेच, पण आपल्याकडे अजून आता ट्रेंड वेगवेगळे होत झालेत. लोकांचे सेलिब्रेशन्सचे ट्रेंड वेगळे होत चालले. तर तसं बर्थडे पार्टीजला पण हे लोक करतात. की रिटर्न गिफ्टच्या ऐवजी तुमचे जे फ्रेंड्स किंवा फॅमिली येणार आहेत तर पर फॅमिली 1 किंवा असा टेरारियम बनवायचं सगळ्यांनी मिळून, फॅमिली टाइम. आणि मग ते गिफ्ट, रिटर्न गिफ्ट त्या होस्ट कडनं त्यांना जात असं. अरे सो इनोव्हेटिव्ह. भिशी ग्रुप मध्ये पण करू शकतो. भिशी, किटी ग्रुप म्हणजे ज्यांची भिशी असेल किंवा ज्यांना, तर त्यांना पैसे देण्याच्या ऐवजी असं काहीतरी आपण वेगळं करू शकतो. तर आणि मग ते तुम्ही गणपती किंवा ह्याच्यात देऊ शकता आणि मल्टिपल टाइम्स तुम्ही ते बनवू शकता. सो 10-12चा ग्रुप, 15चा ग्रुप असेल तर ते खूप मज्जा येते. आत्ताच एक रिसेंटली बर्थडे पार्टीचं घेतलं. 10 वर्षाचा बर्थडे होता. 20-25 मुलं होती. अरे वा. आणि मला त्यांनी असं चॅलेंज दिलं होतं की 15 मिनिटापेक्षा कोणी जास्ती बसणार नाही, मुलं आहेत वगैरे वगैरे. चॅलेंज ऍक्सेप्टेड. 1.5 तास एकही मूल जागेवर हल्लं पण नव्हतं. बेसिकली त्यांचं क्रिएटिव्ह माइंड जेव्हा तुम्ही ऍक्टिव्ह होता ना तेव्हा, आणि लेट देम डू व्हॉट एव्हर दे वॉन्ट. असं काही माझ्या प्रिस्क्राईब्ड गोष्टी नसतात. म्हणजे ऑफकोर्स द प्रोसेस इज प्रिस्क्राईब, पण त्याच्यात पण त्यांची क्रिएटिव्हिटी काहीतरी तुम्ही बाहेर यायला पाहिजे असं काहीतरी करायचं. खरंच आहे. मुलांना सगळं आवडतं, त्यांना चान्स मिळायला पाहिजे. दे शुड नो द एव्हेन्यूज की काय काय करू शकतात. अदरवाईज मुलं खूप काही करू शकतात. 15 मिनिटापेक्षा कोणीच नाही बसणार असं म्हटलं. नाही, बसतील बघा. आणि इतकं सुंदर सगळ्यांनी कम्प्लीट केलं. इथे व्हिडिओ पण आपण दाखवू शकतो. शुअर आपण दाखवणार. येस. तर गौरी गणपती जवळ येत आहे, तर त्यासाठी एक काहीतरी तू छान केलंस. आणि मी इंस्टाग्रामवर बघून मी लिटरली आय वॉज लाईक की नाही, हा रेकॉर्ड व्हिडिओ आता लगेच व्हायलाच हवा. म्हणून आपण लगेच कनेक्ट झालो. आणि त्याच्याबद्दल सांगशील? तर ही थोडासा गौरी गणपती किंवा खड्याच्या गौरी ज्या असतात आपल्या, तर ह्या म्हणजे देशस्थ किंवा ज्यांच्याकडे मोठ्या गौरी असतात तर त्यांना ते असं खूप छान सजवता येतं, सगळं मांडता येतं, लाईट्स बीट लावता येतात. पण हे जे छोट्या खड्याच्या गौरी असतात ते एवढ्याशा आपल्या वाटीत असतात, त्यांना बिचाऱ्यांना काहीच सजावट करता येत नाही. तर त्याच्यासाठी म्हणून ही अशी छोटी गौर बनवली आहे की त्याच्यावर हे खड्यावर तुम्ही ती मुखवटा म्हणून ठेवू शकता. तर ह्याचं पण स्केच काढणं, मग ते कसा साईज असेल किंवा काय असेल, राईट, काही रेफरन्स इमेजेस, हे सगळं छोट्या गोष्टी. म्हणजे उलट मी म्हणते जितकी छोटी गोष्ट तितका त्याचा बनवण्याचा वेळ सगळ्यात जास्ती लागतो. आणि त्याच्यामध्ये क्रिएटिव्हिटी येऊन ते परफेक्ट असं बनणं हे खूप चॅलेंजिंग आणि बनवून घेणं पण. सो हे आपले सुपारीच्या गणपती सारखे केलेत, सुपारीच्या आकाराचे. आणि बेसिकली आपल्याकडे कुठल्याही पूजेची सुरुवात ही सुपारीच्या गणपतीच्या पूजेने केली जाते. तर त्याच्याऐवजी हे असे छोटेसे गणपती आपण जर ठेवले या अशा कुठल्या पानावर, हे पण उदबत्तीचं घर आहे. आणि इथे उदबत्ती लावून असं पूजा करून असं एक छान आपल्यासाठी गिफ्टिंग आयटम पण होऊ शकतं. म्हणजे हे सिंगल पण मिळतं, नुसते गणपती पण मिळतात आणि नुसतं विड्याचं पान आणि हे पण सुपारी पण मिळते. सही आहे. तेच क्रिएटिव्हिटी एकदम सुंदर. हे इथे काय दिसतंय हे सांगशील? हे पण चाफ्याचं पान आहे. हे पण उदबत्तीचं घर आहे. हे खऱ्या पानाचं इम्प्रिंट घेऊन केलेलं आहे. हे सिरॅमिक आहे, म्हणजे ग्लेज केलंय. तुम्ही याची शाईन बघू शकता. तशी ह्याला शाईन नाहीये, ह्याला ग्लेझिंग नाही केलंय. मटेरियल दोघींचं बेस मटेरियल टेराकोटा सेमच असतं. हे पण त्यातलाच ग्लेज वालाच प्रकार आहे की हे उदबत्तीचं. ह्याच्यात तुम्ही धूप लावू शकता किंवा टी लाईट कॅन्डल पण ठेवू शकता. डिपेंड्स. ह्याची पण शाईन मस्त दिसते. आणि ह्याला असे छोटे पाय आहेत मागे की त्यांनी ते व्यवस्थित राहतं. क्रिएटिव्हिटी बघूनच इतकं छान वाटतंय ना हे. आणि पाण्यात असं ते टॉर्टॉईज आहे असं. ओ गॉड, दिस इज अमेझिंग.
नेहा, आम्ही आता इतका सुंदर स्टुडिओ आणि एवढ्या क्रिएटिव्हिटी, तुझी एंटरप्रेन्युअर जर्नी, आम्ही हे सगळं बघितलंय. जे आर्टिस्ट आहेत, जे पॅशन टू प्रोफेशन किंवा पॅशन टू प्रॉफिट अशी जी शिफ्ट करण्यासाठी काही गरज, त्यांना माइंडसेट शिफ्टची मगाशी आपण म्हणलो तसं काही गरज असेल, तर तुझ्याकडनं आम्हाला प्रॅक्टिकल 3 टिप्स ऐकायला आवडतील. नक्कीच. सो आता टिप्स म्हणण्यापेक्षा मी असं म्हणेन मी पण शिकतेय. तर जे काही ट्रेंड आहेत, रोज काहीतरी चेंज होत असतं किंवा काही फॉर एक्झाम्पल यूट्यूब किंवा मास्टर क्लास असतात, इंस्टाग्राम मास्टर क्लास असतात, खरं, किंवा काही कंटेंट हा फ्री पण तुम्हाला अवेलेबल असतो. फक्त थोडंसं तुम्हाला तुमचं रिसर्च करून काय तुमच्या निशसाठी योग्य आहे, तुमच्या प्रोडक्ट्सशी रिलेटेड योग्य आहेत, तेवढा थोडा अभ्यास केला ना तर दॅट विल बी द बिगेस्ट हिट, की काय चालू आहे जगात. खरंय खरंय. 2 टिप्स. सेकंड टिप विल बी, मी म्हणेन कीप इनोव्हेटिंग थिंग्स. वा. तुमच्याच प्रोडक्ट्सचं किंवा तुमच्याच व्हिडिओजचं मल्टिपल वेजनी कसा यूज करता येईल. म्हणजे एकच कंटेंट शूट करायचं, बट यू हॅव टू यूज इट मल्टिपल वेज. किती एनर्जी वेस्ट करणार सारखी सारखी. ऍक्च्युली हे खूप इम्पॉर्टंट आहे. कॉन्टेंट क्रिएशन आय थिंक लोकांना प्रचंड रिलेट होणार आहे लोक ह्या. कारण किंवा माझं अजून एक सिम्पल टिप इज की तुम्ही एक दिवस प्लॅन करा, शूट करा आणि मग कीप एडिटिंग थिंग्स. असं पण एक आपण करू शकतो. कमाल. म्हणजे रोज ती एनर्जी आणण्यापेक्षा नाही पॉसिबल होत आपल्याला की रोज तेच करायचं. आणि इट इज व्हेरी व्हेरी टायरिंग जॉब. खरंय. आणि कुठेतरी एक क्रिएटिव्ह ब्लॉक येतो आपल्याला हे सगळं करताना पण, की अरे हे कालच केलं होतं, आपण तेच करतोय परत, असंही होतं. खरंय खरंय. टोटली रिलेटेबल आहे हे. आणि सस्टेनेबिलिटी किंवा गो ग्रीन साठी काही सांगशील? एक मी पण ट्राय करते रोज काही ना काहीतरी, किंवा माझ्या कस्टमर्सला जे जातात त्यांचा पण एक असतं की ट्राय टू रिसायकल ॲज मच ॲज पॉसिबल. सो हे असे काही कापडी किंवा कागदी काही असेल तर आपण हे करू शकतो. सो आता हे आपलं फॉर एक्झाम्पल गौरी ज्यांनी ऑर्डर दिली, सो मी हे प्री ऑर्डरवरच करते. तर ते गौरी देणारे ज्या ऑर्डर देतील त्यांच्यासाठी हे असं पॅकेजिंग असणार आहे काहीतरी, की जे ह्याच्यात निदान 5 तरी बसतील. सुंदर. आणि मग ह्याच्यावर एक पोटली येईल किंवा असं. आता मी विचार करते की काय करता येईल. तर हे आपलं साधं बांबूची बास्केट आहे की जे त्याचा यूज नंतर पण किंवा फॉर एक्झाम्पल गौरी बसवण्यासाठीच करू शकतील. सुंदर. लव्ड इट. तुझा थॉट प्रोसेस खूप आवडला. आणि आपण मगाशी जेव्हा ऑफ कॅमेरा डिस्कस करत होतो की लर्निंग न्यू थिंग्स एव्हरी, त्याच्याबद्दल सांगशील? आता फॉर एक्झाम्पल व्हिडिओ क्रिएशन किंवा हे, त्याच्यासाठी मी व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट आणि डबिंगचा कोर्स केला. सुंदर. किंवा इन शॉर्ट किंवा हे जे काही व्हिडिओ क्रिएटर्स असतात, आता बरेच लोक मास्टर क्लास घेतात की जे तुम्हाला निश आणि ह्याच्याबद्दल सांगतात किंवा तुमचं काय. तर कीप लर्निंग थिंग्स, कीप लर्निंग न्यू थिंग्स. ते कुठेतरी तुम्हाला फायदा होईल नक्कीच. आणि जाणते अजाणतेपणी तो होतो आणि तो आपल्या रोजच्या किंवा प्रोफेशनल लाईफमध्ये खूप जाणवतो असं. आणि त्याचा मला वाटतं कंपाऊंडिंग इफेक्ट आफ्टर फ्यू डेज ऑर मंथ्स तुम्हाला दिसतो की आज शिकलेली गोष्ट आपल्या नंतर केवढी उपयोगी पडली. म्हणजे तेव्हा असं वाटतं की अरे आपण हे खूप पैसे इन्व्हेस्ट करतोय फॉर दिस कोर्स, बट इट इज ट्रूली रिक्वायर्ड. IIM बद्दल सांगशील? तू रिसेंटली एक सर्टिफिकेशन IIM बँगलोरचा एक कोर्स होता, फाउंडेशन्स ऑफ एंटरप्रेनरशिप असा कोर्स होता. आणि ऑल ओव्हर इंडियामधनं 1000 वुमन एंटरप्रेनर्सचं सिलेक्शन झालं होतं. सो बाय सिलेक्शन होतं? हो, बाय सिलेक्शन होतं. अँड यू वर सिलेक्टेड. अमेझिंग. हार्टीस्ट कॉंग्रॅट्स अँड ऑल माय बेस्ट विशेस टू यू फ्रॉम व्हायब्रंट माइंड पॉड, की नक्की होईल. आणि मला असं वाटतं की तू शार्क टँकला पण जावंस. ओ माय गॉड, थँक्यू सो मच. तर ते असं म्हणजे तेच इट वॉज अ पार्ट ऑफ लर्निंग न्यू थिंग्स एव्हरी डे, की रिसर्च चालू असतो माझा, काय आहे कुठे काय चालू आहे. भन्नाट. आणि असं मला जाणवतं की कम्फर्ट झोन मध्ये नाही जायचं. तिथं सारखं आपण निवांत जे होतो ना त्यापेक्षा असं स्वतःला चॅलेंज करत राहायचं. आणि ते तर आहेच. आणि एक अजून आहे की प्लॅन अहेड. वा, मस्त. द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इज प्लॅनिंग अहेड. आता गणपती गौरी आहेत,
मी म्हणते आता प्लॅन अहेड, पण माझं पण हे एक्झिक्यूट व्हायला 3 वर्ष गेली. सो जेव्हा प्रेग्नन्सीच्या काळात शेवटचे महिने आपण बसून असतो, काहीच करवत नाही, पण करायचं असतं, तेव्हा हे स्केचेस काढणं आणि काहीतरी प्रोडक्ट्स करून ठेवणं, त्याच्यातला हा एक पार्ट होता. बट ते ऍक्च्युअली बनायला किंवा हे व्हायला 3 वर्ष गेली. ग्रेट ग्रेट. पण तेव्हा तू ते चालू ठेवल्यामुळे आज ते रूपास आलं किंवा आज ते ऍक्च्युअल प्रोडक्ट इन हँड आहे. इन हँड पेक्षा मी म्हणेन वेल इन टाइम आहे. मागच्या वर्षी पण मी बनवली होती, बट ती लोकांपर्यंत पोचलीच नाहीत, उशीर झाला. म्हणजे गणपती आता आहेत 1 महिन्याने आपल्याकडे, तर हे मी 1.5 महिना 2 महिने आधी, सो दॅट मला पण वेळ मिळेल हे बनवायला. कारण तुम्ही बघा इतकं इंट्रिकेट डिझाईन आहे की ते प्रत्येक डिटेल करायला वेळ लागतो. किंवा आता पाऊस आला तर हे फायरिंग होत नाही, याचं हे आपण भाजतो. ओके. तर हे जर ओलं असताना भाजलं गेलं तर क्रॅक्स जातात. कुठलंही हे सगळेच मटेरियल. तर मग ते पावसाचा शेड्यूल, पाऊस पडला तर काय होईल, हे सगळं थोडंसं म्हणून मी ते आधी प्लॅन केलं आणि फायनली हे यावर्षी लॉन्च झालेलं आहे. आणि खूप सुंदर आहे असं मला सांगायचं. ईच अँड एव्हरी प्रॉडक्ट इन हर स्टुडिओ टुडे आय वॉन्ट टू से दिस की लवली लवली. थँक्यू सो मच. सो आज तू आमच्या व्हायब्रंट माइंड पॉडवर आलीस आणि इतकं सुंदर नुसतं क्रिएटिव्हिटी आणि हे न सांगता एंटरप्रिनरशिप बद्दल पण सांगितलंस, त्याबद्दल नेहा तुझं खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच. थँक्यू. हा व्हिडिओ बघणाऱ्या प्रत्येक प्रेक्षकालाच मी सांगेन की तुमच्याकडे काही कॉर्पोरेट इव्हेंट्स असतील किंवा तुमच्या कंपनीत ऑर्गनायझेशनमध्ये काही इव्हेंट्स असतील आणि छोटं काहीतरी हटके पण काहीतरी कनेक्शन नेचरशी हवं असेल, तर नक्की मला कॉर्पोरेट वर्कशॉपसाठी संपर्क साधा. आय विल बी हॅपी टू हेल्प. आणि ऑल्सो काही छोटे मोठे प्रोग्राम आहेत. आता श्रावण येतोय, श्रावण चालू झाला की आपल्याकडे सण चालू होतात, तर हे गणपती बघायला येणाऱ्यांकडे छोटा काही गिफ्ट द्यायचं आहे, रिटर्न गिफ्ट द्यायचे. सत्यनारायण आहे किंवा मंगळागौर आहे, दिवाळी आहे, राखी आहे, राखीसाठी तर खूप छान गिफ्ट आहे, तेव्हा सगळे गिफ्ट ऑप्शन्स पुन्हा लागणार आहेत सगळ्यांना. तर असं काही असेल तर मला नक्की संपर्क साधा किंवा हे माझं इकोमेटचं पेज आहे इंस्टाग्रामचं, त्याच्यावर पण लिंक देऊया. आणि अजून एक मला बॉटम लाईन अशी सांगायची की अफोर्डेबल रेंजेस आहे, की सगळ्या प्रकारचे गिफ्ट्स आहेत. म्हणजे आपण हे बघतोय, हे पॉट ठेवायला असेल, तुम्ही जसं वापराल तसं हे वापरू शकाल, तिथपासून हे पिचवाई किंवा हे जे काय असं तिने छान एक गिफ्ट बनवलंय तिथपर्यंत असेल. तर ह्या सगळ्या वेगवेगळ्या रेंजेस मधले प्रॉडक्ट्स आणि वेगवेगळ्या युजेस, म्हणजे ॲस्थेटिकली यूज करा, वापरून तुम्हाला वापरायचं असेल तसं वापरा. रिव्हर्सिबल वगैरे तर फार भारी, मला फार आवडले. सगळे आपले टेराकोटाचे मॅग्नेट्स आहेत. हे बर्थडे पार्टीज, रिटर्न गिफ्ट किंवा आपल्याला छोट्या मोठ्या काही हॅम्पर्स असतील त्याच्यात द्यायला, किंवा काही थीम बेस्ड बर्थडे पार्टीज किंवा काही इव्हेंट्स असतात त्याच्यासाठी द्यायला, गिफ्टिंगसाठी खूप छान आहेत. लहान मुलांना वेगवेगळे आहेत. माऊ आहे, बुबू आहे, कोंबडी आहे, आणि हे मॅग्नेट पॉट विथ प्लांट्स पण असतात. तर वेगवेगळे आपल्याकडे ऑप्शन्स आहेत गिफ्टिंग मधल्याच. तर त्यातला हा एक बेस्ट गिफ्टिंग आयटम इज मॅग्नेट टेराकोट. नेहा आपल्याला आता छान प्रोडक्ट्स दाखवतीये. लवली आऊल. आणि या सगळ्याला खाली ड्रेनेज होल दिलेला आहे. पॉट आहे हा, ह्याच्यात आपण डायरेक्ट प्लांटही लावू शकतो किंवा याचा पेन स्टँड म्हणून पण तुम्ही वापर करू शकता. ड्रेसिंग टेबलवर किंवा ऑर्गनायझर म्हणून डेस्कवर. सुंदर मल्टीपर्पज. हा. सो हे असे वेगवेगळे आहेत. कासव आहे, जिराफ आहे, त्याच्यानंतर हे मशरूम्स किंवा हे गार्डन स्टेक्स आहेत तुमच्या कुंडीत ठेवायला. ह्याच्या खाली काठी लावायची आणि कुंडीत ठेवायचं. लवली लवली, हाऊ लवली. त्याच्यात हे मिनिएचर आहेत छोटे छोटे, ऑल साईज आणि शेप्स. हा, मस्त. आणि हे एक सुंदर प्रोडक्ट आहे, ते म्हणजे फिगर प्लांटर्स. तर ह्याच्यात कलर्स पण आहेत भरपूर. रेड, येल्लो, ब्लॅक, व्हाईट, पर्पल असे आहेत. मुद्दाम ह्याला कुठलेही कान, नाक, डोळे काढलेले नाही आहेत. आणि इथे तुम्ही छोटं दिवाळीत पणती ठेवू शकता किंवा टी लाईट कॅन्डल ठेवू शकता. ह्याला पण डायरेक्ट ड्रेनेज होल दिलंय. सो ह्याच्या आत पण डायरेक्ट झाडं लावू शकता. तुमच्या ऑफिसेसमध्ये रिसेप्शन डेस्कवर कार्ड्स ठेवायला किंवा असं पण काही त्याचा यूज होऊ शकतो.
आणि इथे कस्टमायझेशन करता येतं आपल्याला, काही नाव लिहायचंय, फ्रॉम लिहायचंय, तर ते पण आपण करू शकतो. ते बसलेलं पण सुंदर आहे ग. हा लेज वालं. सो हा लेज प्लांटर आहे, म्हणजे त्याला असं केलंय थोडस की हे खाली बसू शकतो, असा तो शेप हे केलेला आहे. सो या आहेत आपल्या वेगवेगळ्या जूट बास्केट, आणि ह्याची खासियत अशी आहे की ह्या रिव्हर्स होतात. तुम्ही दोन्ही बाजूनी वापरू शकता. अरे बेसिकली मलाच खूप घरातल्या घरात कंटाळा येतो एक एक गोष्ट बघून, तर मग काहीतरी वेगळं असं म्हणून ही जूट बास्केट आहे की दोन्ही साईडने तुम्ही प्रिंटेड साईड आणि जूट साईड असं वापरू शकता. या वॉशेबल आहेत, रिव्हर्सिबल आहेत, इको फ्रेंडली आहेत. सो ह्याच्यात वेगवेगळे असे, आता राखीसाठी म्हणून किंवा बजेट गिफ्टिंग तुम्हाला हवं असेल तर वेगवेगळे त्याच्यात असे प्रिंट्स येतात. हे सगळं प्युअर कॉटन आहे. हो, आणि मला प्रिंट याच्यावरचे एवढे आवडले, आणि आज आऊल्स खूप दिसत आहेत. ह्याच्यात वेगवेगळं प्रिंट्स आहेत, आणि हे आपण म्हणजे असं नाही की हे किड्स प्रिंट म्हणून जातात, हे ॲडल्ट्सच जास्ती घेतात. मलाच खूप आवडले. सो हे मोठ्यांसाठी पण आहे आणि छोट्यांसाठी पण आहे. लाईव्हली आहेत, म्हणजे किड्स म्हणण्यापेक्षा लाईव्हली. आणि ह्याच्यात तुम्ही छोटे मोठे काही तुमचे निकनॅक्स ठेवू शकता, किंवा काही काही लोक कारमध्ये ठेवतात काही कचरा किंवा हे टाकण्यासाठी, आणि हे धुता येतं. सो काहीच प्रॉब्लेम नाही. मेन ऐकलेलं आहे आम्ही सगळ्यांनी. हे धुता येत, हे प्युअर कॉटन आहे. हे तुम्ही डायरेक्टली हँड वॉश करू शकता, हाताने प्रॉपर धुवू शकता. एक जाता जाता किंवा बोलता बोलताना एक असा प्रश्न आहे नेहा की आपण आता व्हिडिओमध्ये खूप प्रोडक्ट्स बघितले, किंवा तू अजून काय काय बनवशील या सीझन मध्ये, जर आम्ही इथे येऊन पण हे बघू शकतो ना? हो हो. सो आपण ॲड्रेस मी आता इथे लिहिते खाली, हा ॲड्रेस आहे, आणि फक्त प्रायर अपॉइंटमेंटनी आपण हे करू शकतो. म्हणजे मला तुमची आणि माझी सोयीची वेळ ठरवून, कारण हे खूप काही काही गोष्टी चालू असतात, त्यामुळे स्पेसिफिक टाइम ठरवून आपण भेटू शकतो तुम्ही, आणि हे सगळं बघायला पण येऊ शकता. डेफिनेटली. आणि आता मला हे जे इथे या वॉलवरती सगळं आहे त्याच्याबद्दल सांगशील? हो, या आपल्या वॉल प्लेट्स आहेत. सो हे पण टेराकोटाच आहे. आता अशा त्या प्लेट्स असतात, वॉल प्लेट्स. तर ह्याच्यावर हे पिचवाई पिचवाई नावाचं आर्ट फॉर्म जो आहे त्याची प्रिंट आहे. तर हा छोटा साईज आहे, हा साधारण 8 इंचाचा साईज आहे, आणि एक मोठा पण येतो 9 इंचाचा साईज. तर ह्या गिफ्टिंगसाठी किंवा आता डेस्कवर ठेवण्याचं असेल तर त्याच्यासाठी पण असा त्याचा स्टँड येतो. राईट. सो असं डेस्कवर ठेवायला किंवा तुमच्या लिव्हिंग रूमसाठी असं पण आपण त्याचं प्रिंटिंग काय असेल ते करू शकतो. जे टीम आहे सो ते करून दे, म्हणजे माझे डिझाईन्स आणि आता करून घेते असं. ओके, डिझायनिंग करून दिलं तर तुझ्याकडे टीम आहे, सो यू कॅन टेक मल्टिपल. म्हणजे येस, आणि बेसिकली असं पण असतं काहींना फक्त पिचवाई प्रिंट्स हवे असतात. बरोबर. आता लग्नाच्या ऑर्डर्स होत्या, त्यांना फक्त काऊ म्हणजे हे गाईचं आणि पिचवाई लोटस एवढंच हवं होतं. ओ येस. तर मग असं थीम काही पर्टिक्युलर असतील, किंवा काहींना फक्त बोटॅनिकल प्रिंट्स लागतात, तर तसंही आपण ते करू शकतो. कमाल. ऑल अँड ऑल ना कम्प्लीट स्टुडिओ असा मी आल्यापासनं अशी म्हणजे इंटरव्ह्यू नंतर करूया, आपण फक्त बघूया. इनफॅक्ट इथे पण हे तिन्ही तोरण पण एक सुंदर लावलेलं आहे. दोज हू कॅन कम डू व्हिजिट द स्टुडिओ. तिचं इन्स्टा पेज पण फॉलो करण्याचा एक महत्त्वाचा माझा हे आहे की सुंदर एपिसोड आपण आज बघितलेला आहे. आणि आपल्या ॲज युजल व्हायब्रंट माइंड पॉडच्या प्रत्येक पॉडकास्टची आपण सांगता म्हणूया की ती आपण रॅपिड फायरनी करतो. 3 प्रश्न असतील. ओके. 1 वर्ड और इम्प्रॉम्प्टू आन्सर्स देशील ॲज युजल. एक प्लांट सस्टेनेबिलिटीसाठी, किंवा एक प्लांट असं की जे घरात असलंच पाहिजे. मनी प्लांटची कुठलीही व्हरायटी किंवा फिलोडेंड्रॉन्स किंवा मनी प्लांट. गो टू इको फ्रेंडली प्रोडक्ट. आता ह्या प्रोडक्टपैकी तुझं फेवरेट? 2 आहेत माझी फेवरेट ऍक्च्युली. जूट बास्केट्स आणि फिगर प्लांटर्स. वा. दोज आर माय फेवरेट अँड हॉट सेलिंग. आणि एक मिथ असं जे की लोकांच्या मनात उगीच एक गैरसमजूत असते, सस्टेनेबिलिटी असेल किंवा एक बिझनेस असेल त्याच्याबद्दलचं एखादं मिथ. ओके. मिथ म्हणण्यापेक्षा प्लांट्सला ना लोक वास्तू किंवा हे जे मानतात त्याच्यातनी खूप बदनाम करतात.
तर त्यातलं एक व्हेरी गुड पॉइंट. त्यातलं एक माझं सगळ्यात मोस्ट फेवरेट प्लांट आहे स्नेक प्लांट. हो, की त्याचं एक खूप कॉमेडी नेम आहे. इट्स कॉल्ड मदर इन लॉ टंग प्लांट बिकॉज इट नेव्हर ग्रो स्ट्रेट. हो. तर त्याचं एक खूप की नाही ते घरात नाही ठेवायचं, अशुभ असतं वगैरे. तर मी म्हणेन तेच घरात तुम्ही ठेवा. जरी तुम्ही त्याला पाणी नाही घातलं साधारण 1-1.5 महिना तरी ते झाड मरणार नाहीये. ते झाड टिकून राहतं बिकॉज त्याची सेल्फ ॲबिलिटी आहे टू सस्टेन ओव्हर हार्श कंडिशन्स. तर त्याच्यातनं एक आपल्यालाही मेसेज आहे की एंटरप्रेनर मध्ये सुद्धा यू हॅव टू सस्टेन द हार्ड कंडिशन्स. कमाल. जाता जाता पण आपल्याला एक छान नगेट मिळालेला आहे. आणि आजचा हा एपिसोड इथेच मी थांबवते. थँक्यू. सगळ्या नेसेसरी लिंक्स डिस्क्रिप्शनमध्ये आहेत. आणि येणारे हे सणवारांचे दिवसांसाठी तुम्हाला आमच्या दोघींतर्फे खूप खूप शुभेच्छा. थँक्यू.